डर जाऊं आसानी से। Once more! Once more! Once more! डर जाऊं आसानी से। यूट्यूब चॅनल म्हणजे लक्की बॉन्ड. आजचा व्हिडिओ खास जबरदस्त झालेला आहे. तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट करायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे, थोडा नजदीक पाहिजे, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजून जाईल. तसेच तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तसेच आपल्या व्हिडिओचे मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनल सहजपणे भेटून जाईल. तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करून आपल्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. तर भावांनो, तुमचा थोडा येणार आहे आपल्या व्हिडिओला सुरू. तर भावांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या अलाइट मशीन आहे, त्या अलाइट मशीन ॲप ओपन करून घेतो. अलाइट मशीन ॲप ओपन करून घेतो. जे आपला बीट माप इम्पोर्ट केलं ते आपला बीट माप ओपन करून घेतो. बीट माप ओपन करून घेतो. तर मित्रांनो, बघू शकता आपण बीट माप प्रोजेक्टमध्ये आपण अशा प्रकारे काय टेक्स्ट साईड पिन ऑलरेडी दिल्यानंतर 0 सेकंद याच्या प्लस आयकॉन क्लिक करा. मिळवत आल्यानंतर तिथून PNG ॲड करून घ्यायचं. ॲड करून 3 डॉटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर फुल एरिया कंपोज करून घ्यायचं. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपली पैसे PNG ॲड PNG शेवटपणे वाढून घेतलं. त्या PNGला 12.6 सेकंद कट करून घेतले. मित्रांनो, बघू शकता टेक्स्ट साईड PNG अशा प्रकारे काय PNG बॅकग्राऊंड करून घेतले. मित्रांनो, बघू शकता टेक्स्ट साईड आपल्या फ्रंटला आलेली आहेत. आल्यानंतर ह्या PNGला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे तुम्ही आपला CK प्रोजेक्ट इम्पोर्ट केला आहे, CK प्रोजेक्ट ओपन करून घेतले. ते फर्स्ट PNG टच करायचं. ती इफेक्ट कॉपी इफेक्ट करून घेतले. जे आपला बीट माप ओपन करून घेतलं. जे फर्स्ट PNG जे दिसत आहे त्या PNG टच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या फर्स्ट PNGला इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर जे सेकंड PNG आहे PNGला पण अशा प्रकारे बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर तिथे PNG ॲड करून मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपली इमोजची पण PNG ॲड झाली. मित्रांनो, हे इमोजची PNG आपल्या टेलिग्राम चॅनलला सहजपणे भेटून जाते. तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करून आपल्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. तर भावांनो, दुसऱ्या आपण PNGला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे आपला CK प्रोजेक्ट ओपन करून घेतले. जे सेकंड PNG टच केल्यानंतर इफेक्टवर गेल्यानंतर इफेक्ट कॉपी करून घेतले. आपला बीट माप ओपन करून घेतले. जे 12.46 सेकंदाची PNGला टच केल्यानंतर इफेक्ट अप्लाय करून घेतले. मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रेडिट झाले. तर मग भावांनो, तुम्हाला PNGला याची डायरेक्ट इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे आपला CK प्रोजेक्ट ओपन करून घ्या. भावांनो, CK प्रोजेक्टमध्ये आपण मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे याची डायरेक्ट इफेक्ट दिलेला आहे. ती इफेक्ट 4 लेअर कॉपी करून घेतल्यानंतर आपला बीट माप ओपन करून घ्यायचं. इथून पेस्ट लेअर करायची. 4 पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला HDRCC इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्रेडिट झाले. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सेटिंगच्या वर तिथून तुम्हाला क्लिक करायची. व्हिडिओची क्वालिटी आहे ती 720 एक्सपोर्ट ती क्लिक करायची. चला मित्रांनो,